बीड शहरातील सौरभ भोंडवे याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानं नवं वळण घेतलंय। या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हस्तक्षेप असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय। या संदर्भात अंजली दमानिया यांनी एक्स वर एक पोस्ट केली आहे। तर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच गुन्हा दाखल करून घेतला नाही असा आरोप सौरभ भोंडवेच्या कुटुंबियांनी केलाय। माझ्या मुलाचा तलावात बुडवून त्याचा खून करण्यात आला। मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या अशी आर्तसाद सौरभची पत्नी आणि आईनं घातली आहे। माझ्या नवऱ्याला त्यांनीच मारलं। कशामुळे हे झालं असावं आणि काय घडलं होतं त्या दिवशी? कधी तुम्हाला हे सगळं कळलं? आम्हाला रात्री 6:14 कॉल आला होता त्यांचाच। त्यावेळेस खूप आरडाओरडा ऐकायला येत होता। माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। तो खरंच बुडालाच नाही सर। तो म्हणजे कधी पोहत नव्हता आणि त्याला पाण्याचं माहीतच नाही ना काही। बीडला राहिल्यामुळे काय माहिती असं खेड्यापाड्याचं काही। म्हणून त्याने काय केलं, तिघांनी त्याला बुडवून मारलं। आणि हे जर पोहून बुडतोय तर हे मुलं आम्हाला फोन करतात, कळवितात अशाने असं झालं म्हणून। मग आम्हाला जे नाही कळविलं मग ह्याचं अर्थच ते निघत आहे ना की ह्याने करून तिथं झाले, पोलीस स्टेशनला जाऊन बसले हे बिनधास्त। माझी मागणी तेवढीच आहे, त्यांना शिक्षा करा। वाचवायचा उद्देश असाच असेल की त्या आपल्या समाजाची मुलं आहेत ही, आणि आता घडून तर गेलंय असं त्यांना वाटलं असेल। हेही नोकरीला आहेत असं त्यांना वाटलं असेल, म्हणून त्यांनी वरदहस्त कोणाला तरी किंवा एखाद्या इथल्याच पुढाऱ्यांनी कुठल्या तरी वरिष्ठ पुढाऱ्याला फोन लावला असेल आणि त्यांनी मला वाटतं केदार साहेबांना फोन लावला असेल। कोण आहे ते नेमकं? काय स्पष्ट सांगा। आता स्पष्ट म्हणण्यापेक्षा मला तर असं वाटतं की वाल्मिकांनाचाच फोन गेला असावा, कारण त्याच्याशिवाय तर हे ऐकू शकत नाहीत PSI, कारण हे त्यांच्याशिवाय कोणाचं ऐकतच नाहीत। आणि मला असा संशय आहे की त्यांचाच फोन आला असावा, म्हणून एवढं हे डिरिंग केसात आम्हाला बोलत होते। तर सौरभ भोंडवे मृत्यू प्रकरणाचं कराड कनेक्शन नेमकं काय आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कराडचं नाव घेतलं जातं या प्रकरणामध्ये। 13 ऑगस्टला सौरभ भोंडवे मित्रांसोबत उखंडा तलावाजवळ गेलेला होता आणि त्यावेळेला संध्याकाळी 6:14 आईसोबत शेवटचा कॉल त्याचा झाला। नेटवर्क नसल्यामुळे नीट संवाद त्याचा झाला नाही आईसोबत। आईला त्याने शेवटचा कॉल केलेला होता आणि रात्री 9 वाजता सौरभ हरवला असल्याचा वडिलांनी फोन आला। वडिलांनी तसा फोन केलेला होता। तर मित्र सौरभचे कपडे घेऊन पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि सौरभच्या मित्रांनी त्याच्या वडिलांना कॉल केला नाही अशी माहिती आहे। तर 13 ऑगस्टला शोध घेऊन सुद्धा सौरभचा मृतदेह सापडला नाही। तात्काळ पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यास नकार देण्यात आला। तर 2 दिवसांनी उखंडा तलावाजवळ सौरभचा मृतदेह सापडलेला होता। हा सगळा घटनाक्रम आता समोर येतोय। 13 ऑगस्टला नेमकं काय काय घडलेलं होतं ते आपण बघतोय। 4 दिवसानंतरही पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यास नकार देण्यात आला होता। तर तब्बल 5 महिन्यानंतर जानेवारीमध्ये वडिलांचा जबाब घेण्यात आला। याचाच अर्थ 5 महिन्यांपर्यंत जबाब घेतलेला नव्हता। तक्रार दाखल करण्यास नकार दिला जात होता आणि त्याच्यानंतर मात्र त्यांचा जबाब घेण्यात आला आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये हयगय का केली जात होती असा सवाल उपस्थित होतोय।